विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ब्लेंड रोलअपचा परिचय करून घेऊ। त्यासाठी आपण दोन आकार समोर स्क्रीनवर काढून ठेवलेले आहेत। ब्लेंड रोलअपला तुम्हाला दोन पद्धतीने ऍक्सेस करता येईल। एक म्हणजे टूलबॉक्स मधून तुम्ही ब्लेंड, काउंटर, डिस्टॉर्ट, एनव्हलप, एक्सट्रूड हा एक इफेक्टचं बटनच आहे, मेनूच आहे। त्यामधून तुम्ही ब्लेंड अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकतात। जसं तुम्ही ब्लेंड सिलेक्ट केलं तर प्रॉपर्टी पॅलेट मधली ऑप्शन्स त्या टूलला मदत करणारी आपोआपच येऊन गेलेली आहेत। आता मी पहिल्या ऑब्जेक्टला सिलेक्ट करून दुसऱ्या ऑब्जेक्ट पर्यंत फक्त ड्रॅग केलेला आहे, तर 20 स्टेप बाय डिफॉल्ट त्याने घेतलेले आहेत। मित्रांनो, याचा एक मतितार्थ असा आहे की वर्तुळापासून चौकोनापर्यंत 20 स्टेप मध्ये बदल घडेल। तो कसा कसा घडेल हे आता आपण पाहू। त्यासाठी माऊसचं पहिलं बटन क्लिक करून रेक्टेंगल पर्यंत आपण ओढत नेलेलं आहे, तर 20 स्टेप या ठिकाणी आलेले आहेत। आता या ठिकाणी आपण 100 स्टेप करू तर खूप छान आपल्याला चित्र तयार झालेलं मिळेल। याच्यात पहिला ऑब्जेक्ट आणि शेवटचा ऑब्जेक्ट याचा रंग आपण बदलला तर या रंगांचं ब्लेंडिंग आपल्याला सोबत झालेलं मिळेल। उदाहरणार्थ गोलापासून आयतापर्यंतचा प्रवास त्याने 100 स्टेप मध्ये घेतलेला आहे, तर या स्मूथ स्टेप आपल्याला आपण ही जी संख्या घेतली त्यामुळे दिसत आहे। या स्टेप्स आपण 10 घेतल्या तर दरम्यानचे स्टेप्स मला प्रत्येकी दिसतील आणि रंगांचा जो ब्लेंड आहे तो सुद्धा प्रत्येक स्टेप मध्ये किती झाला, आकाराचा ब्लेंड किती झाला हे आपल्याला दिसेल। पूर्वीच्या काळी जुनून नावाचा एक पिक्चर होता, त्यामध्ये राहुल रॉय माणसाच्या चेहऱ्यातून धीरे धीरे वाघाच्या चेहऱ्यामध्ये ब्लेंड होतो, तो एक इफेक्ट होता। याला आपण 3D मध्ये मॉर्फिंग असं म्हणतो। हाच इफेक्ट 2D मध्ये आपण ब्लेंड म्हणून पाहतोय। तर याच्या स्टेप्स आपण परत एकदा 50 करूया। याची आउटलाईन मी काढून टाकली, त्यासाठी नो लाईनवर मी राईट क्लिक केलं तर मला एक स्मूथ टेक्स्चर बघायला मिळेल। आपण तात्पुरतं या लाईन्स टाकून देऊ। मध्ये अजून आपल्याला काय काय फॅक्टर आहेत ते पाहायचे आहेत। उदाहरणार्थ याला आपण अँगल देऊ शकतो। आपण 30 डिग्री अँगल दिला तर लास्ट जो ऑब्जेक्ट आहे हा लास्ट ऑब्जेक्ट साधारण 30 डिग्री ब्लेंड झालेला आहे। आता इथे मी गाईडलाईन टाकलेली आहे। हा जो अँगल आहे हा 30 डिग्री आहे। रोटेट अलॉंग पाथ हे ऑप्शन आपण ऑन केलं तर संपूर्णच्या संपूर्ण हे स्ट्रक्चर आहे हे 30 डिग्रीने ब्लेंड होईल। याच्या डिग्रीज आता आपण वाढून बघू अशा पद्धतीने। विद्यार्थी मित्रांनो, ब्लेंड रोलअप तुम्हाला अजून एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा ओपन करता येईल। त्याच्यासाठी इफेक्ट, ब्लेंड अशा क्रमाने माऊस क्लिक करायचा आहे, तर या ठिकाणी तुम्हाला रोलअप दिसेल आणि त्याच्यामध्ये याच सर्व गोष्टी बघायला मिळतील ज्या आपण समोर प्रॉपर्टी पॅलेट मधून करत आहोत। तूर्त आपण प्रॉपर्टी पॅलेट मधून या गोष्टी करूया। कॉम्प्युटर मधला जो 256 कलरचा ब्लेंड आहे तो आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज या पद्धतीने करू शकतो। तर क्लॉकवाईज ब्लेंड या पद्धतीने त्याच्या कलर व्हील मध्ये हे सर्व रंग येत आहेत। काउंटर क्लॉकवाईज ब्लेंड यामध्ये हे रंग येत आहेत। तर आपल्या आवश्यकतेनुसार तुम्ही रंगांचा ब्लेंड करू शकता। ही कमांड आपण कशासाठी शिकत आहोत मित्रांनो? ही कमांड आपण एखादं पोस्टर बनवतोय, सेलचं पोस्टर बनवतोय, त्याच्यामध्ये आपल्याला सेलची किंमत ही हायलाइट करायची आहे, त्याच्यासाठी आपण ब्लेंड रोलअप शिकत आहोत। आपल्याला हे ऍप्लिकेशन परत रिसेट करायचं असेल तर क्लिअर ब्लेंड या बटनवर क्लिक केलं असता हे ब्लेंड परत रिसेट होऊन जाईल। आपण दुसऱ्या पेजवर अजून एक एक्झाम्पल पाहणार आहोत। त्यामध्ये एक मी स्टार घेतलेला आहे। या स्टारच्या बाजू पॉलिगॉन घेऊन आपण स्टार घेतलेला आहे, तर या स्टारच्या बाजू आता आपण वाढवल्या। शेप टूलच्या साहाय्याने याची अंतर्वक्रता आपण कमी केली, म्हणजे याला आपण बहिर्वक्र म्हणजेच कॉन्व्हेक्स करू शकतो, अंतर्वक्र म्हणजेच कॉन्केव करू शकतो। याला आपण एक रंग दिला, याचीच एक कॉपी करून पेस्ट केलं आणि हा पॉलिगॉन आपण छोटा केला। याला आपण रेड कलर देऊ। ब्लेंड रोलअप मध्ये जाऊ। ब्लेंडच्या स्टेप्स आपण वाढून घेतल्या। मित्रांनो, या जास्तीत जास्त 50 किंवा 70च करा, कारण त्यापेक्षा जास्त स्टेप फक्त आणि फक्त कॉम्प्युटरची मेमरी वाढवतात, व्हिज्युअल इफेक्ट मध्ये फारसा फरक पडत नाही। या केसमध्ये आपल्याला हा जो मोठा पॉलिगॉन आहे हा पुढे पाहिजे, मग याला आपण अशा पद्धतीने सिलेक्ट करूया आणि शिफ्ट पेज अप ही कमांड देऊया। या ठिकाणी आता आपण 3D रोटेट करूया। याचा आपण लूप ऑन करू अशा पद्धतीने। आपण शेवटचा ऑब्जेक्ट जसा मूव्ह करतो तसे सर्वच ऑब्जेक्ट मूव्ह होतात आणि आपल्याला एक छान अशा प्रकारचा रिझल्ट मिळतो।
या ठिकाणी शेवटच्या ऑब्जेक्टला आपण कॉपी करून पेस्ट करायचं आहे. याला आपण ब्लॅक आउटलाईन दिली तर हे खूप सुंदर दिसेल. याची आवश्यकता नुसार आपण जाडी सुद्धा वाढवू शकतो आणि मग या ठिकाणी सेल हा शब्द टाकला. याला इम्पॅक्ट नावाचा फॉन्ट घेतला. इम्पॅक्ट फॉन्ट दिसायला एकदम बोल्ड दिसतो. कपड्याची दुकानं वगैरे जे असतात ती अशा प्रकारच्या ऑफर परत परत वापरत असतात, म्हणून तुम्हाला ही कमांड येणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. व्यवसाय कुठलाही असो मित्रांनो, नो ऑफर नो सेल, म्हणून ऑफर केली पाहिजे. अशा पद्धतीने ब्लेंड रोलअपचा आपण आपल्या व्यवसायातला उपयोग सुद्धा या रीतीने पाहून घेतलेला आहे. ब्लेंडच्या अजून एका ॲप्लिकेशनचा आपण परिचय करून घेऊ. त्याच्यासाठी अगोदर मी एक सर्कल काढलं. या सर्कलला आपण सेंटर लाईन घेतली. या सर्कलला आपण अजून कॉपी केलं, तो जरा छोटा केला आणि ब्लेंड रोलअपच्या साहाय्याने आपण या दोघांच्या मध्ये ब्लेंड केलं. परंतु आता मला ज्या स्टेप्स पाहिजे आहेत, या स्टेप्स पाहिजे आहेत 6 केल्या तरीही चालतील. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मूळ ऑब्जेक्ट जे आहेत ते तो काउंटिंगमध्ये धरत नाही, म्हणून ब्लेंड 6 आणि मूळ ऑब्जेक्ट 2 म्हणजे असे टोटल 8 ऑब्जेक्ट झाले. याच्यामध्ये आपण अजून एक कमी करूया. ऑब्जेक्ट ॲक्सिलरेशनच्या पद्धतीमध्ये आपण 2 ऑब्जेक्ट मधलं जे अंतर आहे ते काही प्रमाणात बदलू शकतो. सध्या आपल्याला त्याची आवश्यकता नाहीये. आपण त्याच्यामध्ये रंग भरून घेऊ. यानंतर या सर्व कॉम्बिनेशनला आपण ग्रुप करून घेऊ. याचं सेंटर आता आपण शिफ्ट करून घेऊ. या ठिकाणी आउटलाईन आपण काढून टाकली. आता ट्रान्सफॉर्म रोलअप ओपन करू. ट्रान्सफॉर्म रोलअप ओपन करण्यासाठी की आपण प्रेस केली Alt F10. त्यामध्ये रोटेशन आपण साधारण 10 डिग्रीचं देऊ आणि कॉपीज आपण 35 करूया. तर 360 डिग्रीमध्ये आपल्याला हे सर्कल कॉपी झालेले मिळतील. म्हणजे मित्रांनो, आपण बॅकग्राऊंडचा टेक्स्चर तयार करतो. या टेक्स्चरसाठी ही कमांड तुम्हाला अशा कल्पक पद्धतीने वापरता येईल. यापुढे मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचं टेक्स्चर तयार करण्यासाठी गुगलवर किंवा एखाद्या वेबसाईटवर अवलंबून राहण्याची गरज नाही. ते तुम्ही स्वतः सुद्धा करू शकाल. विद्यार्थी मित्रांनो, आता या टॉपिकवर तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. थँक्यू.